मित्रांनो, तुमच्या घरातील किंवा तुमच्या पाहुण्यातून कोणीतरी महाराष्ट्र राज्य महामंडळामध्ये ड्रायव्हर किंवा कंडक्टर असेल. पण 1 जून 1948 रोजी अहिल्यानगर ते पुणे या महामार्गावर धावलेल्या पहिल्या एसटी बसचे ड्रायव्हर व कंडक्टर म्हणजे चालक व वाहक कोण होते? चला तर मग जाणून घेऊ या व्हिडिओ मधून. अहिल्यानगर ते पुणे 125 किलोमीटर अंतर कापत एसटीने पहिला प्रवास केला होता. त्यामुळे पहिल्या बसचे चालक व वाहक दोघेही अहिल्यानगरचेच होते. पहिल्या बसच्या वाहकाचे नाव म्हणजे कंडक्टरचे नाव तुकाराम पांडुरंग पठारे असे आहे व चालकाचे नाव म्हणजे ड्रायव्हरचे नाव लक्ष्मण केवटे असे आहे. आता जरी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असे नाव असले, पण तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती. त्यामुळे हे नाव असण्याचा प्रश्न नव्हता. म्हणजे तेव्हा गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र मिळून बॉम्बे स्टेट असे नाव होते. बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन असे एसटी महामंडळाचे नाव होते. तर तुम्हाला प्रवासादरम्यान भेटलेल्या चालक व वाहकाबद्दल तुम्ही काय सांगताल कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाविषयी आणखी माहिती बघायची असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा.